तिकडे मीरा भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार देणारे जोधपूर स्वीट्सचे मालक बाबूलाल चौधरींना मनसैनिकांनी कानशिलात लगावली। शनिवारी घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ मीरा भाईंदर शहरातल्या व्यापाऱ्यांनी आज बंद पुकारलेला आणि मोर्चाही काढलेला। भविष्यात इतरांसोबत असे प्रकार घडू नयेत अशी प्रतिक्रिया मोर्चा आणि बंदमध्ये सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांनी दिली। तर व्यापाऱ्यांच्या बंदमागे भाजपचा हात असल्याचा आरोप मनसे नेत्यांनी केला। मराठीचा अपमान केला तर कानाखाली बसणारच अशी भूमिका मनसेच्या वेगवेगळ्या नेत्यांनी मांडली। मैंने उनको यही बोला कि हमारा मीरा भाईंदर का पूरा व्यापारी मंडल और जितने भी व्यापारी हैं वो अभी आगे है, हम में उनके पीछे है और मोर्चा तो निकलेगा ही। उसके बाद में उन्होंने ऐसा प्रस्ताव रखा कि ये काम करो, मोर्चा आप निकालो, लेकिन ये काम को हमको उधर बुला दो, हम जितने भी सैन्य वालों के सामने और हम लोग आके हम माफी मांग लेंगे और जो भी रहेगा हमारा प्रस्ताव उधर रखेंगे। मनसे ने ऐसा कहा था कि हम चैनल वालों के साथ आप मोर्चा निकालेंगे तो अब माफी मांगेंगे। वो मनसे वाला साहब ने दोनों ने बोला कि एक काम करो, हमको उधर बुला दो और हम तुम्हारे समाज के साथ में जो मीरा भाईंदर के व्यापारियों के सामने हम लोग है ना सॉरी जो भी मांग लेंगे और उधर हम लोग आगे हमारा बात रखेंगे। दरम्यान मीरा भाईंदरमधला मारहाण प्रकरणी मोर्चावरून मनसे आणि भाजपमध्ये जुंपली आहे। व्यापाऱ्यांचा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलाय। तर अविनाश जाधवांनी केलेले आरोप भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी फेटाळले आहेत। खरं तर आजचा जो काही आंदोलन त्यांनी केलं तो काही व्यापाऱ्यांचं आंदोलन नव्हतं, ते भारतीय जनता पक्षाचं आंदोलन होतं। भारतीय जनता पक्षातले इथले जर तुम्ही सगळे फोटो पाहाल तर सगळेच बऱ्यापैकी भारतीय जनता पक्षाचे इथले जे स्थानिक जे काही पदाधिकारी आहेत, वकील आहेत, नरेंद्र मेहतांच्या कुटुंबातली काही लोक आहेत। सो हा जो काही आजचा आंदोलन त्यांनी केलेलं आहे तो भारतीय जनता पक्षाचा मराठी माणसाच्या विरोधात असलेलं हे आंदोलन आहे। अविनाश जाधवजी हे सुद्धा मीरा भाईंदरला आलं आणि त्यांनी बुडबुडावेचे आरोप लावले की हे सगळी खेळी भारतीय जनता पक्षाची किंवा नरेंद्र मेहताची आहे। यावेळी व्यापारी सर्व संघटित झाले, एकत्रित झाले की अशा प्रकारची दादागिरी सहन केली जाणार नाही, म्हणून व्यापाऱ्यांनी स्वखुशीने तो मोर्चा काढला आणि आम्ही काढला असतं लपून छपून नाही काढलं असतं, खोलूनच काढलं असतं। मराठीवर परत मी बोलतो, आम्हाला अभिमानच आहे, महाराष्ट्रावर सुद्धा अभिमान आहे, परंतु अशा प्रकारचा मारहाण करणं हे कधीही खपून गेलं जाणार नाही आणि मी त्या व्यापाऱ्यांच्या सोबतच आहे। तर आमचा मराठीला विरोध नाही, मात्र मारहाण करणं योग्य नाही असं मत व्यापाऱ्यांनी मांडलं। महाराष्ट्र से बॉर्न हुआ हूँ, मैं महाराष्ट्र में हुआ हूँ बॉर्न, तो मैं खुद स्कूल जाता था तो मेरे को वहाँ पे मराठी में भी खुद सीखा हूँ और मेरे खुद के 3 बच्चे हैं तो वो भी खुद वो भी मराठी पढ़ रहे हैं और मेरे जितने भी मैं राजस्थान से, यूपी से, बिहार से, किधर से भी आ रहे हैं तो मैं उनको भी बोलता हूँ भाई मराठी मतलब आनी चाहिए सबको और उनको। हाँ, और मेरे बहुत पुराने आदमी है तो वो भी मराठी बोलते हैं। ऐसे हमारे मीरा भाईंदर में कभी नहीं हुआ था जिंदगी में आज तक। वो घटना घटी जिसका विरोध करने सिर्फ और सिर्फ मीरा भाईंदर के सारे व्यापारी आए। उसका सबूत आप देख सकते हैं कि पूरे मीरा भाईंदर में आज दुकानें बंद थी। तुम्ही महाराष्ट्रामध्ये असेल तर महाराष्ट्र बोलायला, मराठी बोलायला पाहिजे असं नाही। आम्ही नाही बोलतो की मराठी नाही बोलायला पाहिजे। आमच्या शाळेत आमचे पोरगा आहे, शिक्षा पोलगी असते, सर्व शाळेमध्ये तर मराठी शिकवतं ना। आम्ही काय म्हणतो, तुम्हाला जर मोठ्या प्रमाणे विरोध करायचा आहे आणि चांगला विरोध करायचा, माझा मत आहे तुम्ही बॉलिवूड इंडस्ट्रीज बंद करून टाका साहेब। एवरी मूवी विच इज बीन सर्कुलेटर आर इन मराठी। मैं मानता हूं कि हम जो प्रांत में रहते हैं, जो देश में कर्मभूमि है अपनी महाराष्ट्र, सबको मराठी सीखनी चाहिए, आनी चाहिए। हम उसका सम्मान करते हैं। अगर कोई व्यक्ति अगर जैसे एग्जांपल दे दूं तो मैं यहाँ से अपन कर्नाटका चला जाए, 1-2 महीना हो जाए तो उसको कैसे आएगा कर्नाटका? बिल्कुल नहीं आएगा वो चीज़। तो कोई बंदे जो यहाँ पे आ रहे हैं अभी नए वहाँ पे, तो वो पॉसिबल नहीं है कि उन लोग सीख धीरे सब लोग ट्राई कर रहे हैं और हम इतने साल से रहे तो हम अच्छे से बोल सकते हैं, मराठी लिख भी सकते हैं हम। आणि आता बातमी पुण्यामधून येते। पुण्यामध्ये राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय। पुण्यातल्या वनाज भागात